लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। नवरात्री सणाची मिळणार मोठी भेट, होणार 15वा हप्ता जमा। आजचा झाला सर्वात मोठा निर्णय। दिवाळी सण सुद्धा आता जवळ आलेला आहे। दिवाळी सणानिमित्त मिळणार दिवाळी बोनस। लाडक्या बहिणींसाठी असणार स्पेशल असे गिफ्ट। 15वा हप्ता तर वाटप होणार। दिवाळीच्या शुभ मुहूर्तावरती होणार ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता वाटप। आता सध्या सुरू होतोय 15वा हप्ता वाटपचे पैसे सुरू। 1500 ऐवजी लाडक्या बहिणींना मिळणार 2500 रुपये। आता ही कोणती योजना आहे ज्या योजनेमध्ये 1500च्या ऐवजी थेट 2500 रुपये मिळणार, महिलांना पैसे मिळणार? आता या योजनेविषयी सुद्धा याच व्हिडिओमध्ये आपण अपडेट पाहणार आहोत। तर बघा, नवरात्री उत्सव 2025, नवरात्री सण 2025 जवळ आलेला आहे आणि या सणानिमित्त आता सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये आता जमा होण्याची प्रक्रिया सुरू होत आहे आणि ही ऑथेंटिक अपडेट आपण देत आहोत मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती। तर आता चला तर आपण लेटेस्ट, सविस्तर, जबरदस्त अशी ऑथेंटिक अपडेट पाहायला सुरुवात करूया। तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। 15वा हप्ता वाटप लवकरच होणार। 15वा हप्ता वाटप लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ, देवाभाऊ म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब लवकरच सर्व लाडक्या बहिणींच्या, पात्र बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहेत सप्टेंबर महिन्याचे पैसे। खूप मोठी अपडेट आम्हाला या ठिकाणी मिळाली आहे। तर बघा, आता बटन दाबणार आहेत आणि महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात येणार आहेत। नुकताच बहिणींना 14व्या हप्त्याचे पैसे ट्रान्सफर केले आहेत। तर बघा, लाडकी बहीण योजना शासन निर्णय आता लवकरच। दिवाळी बोनस सुद्धा लाडक्या बहिणींना आता जमा होणार आहे। दिवाळी बोनस दिवाळी सणाच्या शुभ मुहूर्तावरती ऑक्टोबर महिन्याचे पैसे म्हणजे 16व्या हप्त्याचे पैसे जमा करणार महायुती सरकार। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब या सर्वांच्या नेतृत्वामध्ये म्हणजे संपूर्ण महायुती सरकारच्या नेतृत्वामध्ये आता हे गिफ्ट, हे पैसे जमा होणार आहेत। दिवाळी बोनस सुद्धा जमा करण्यात येणार आहे। शासन निर्णय आता लवकरच। आता बघा, लाडकी बहीण योजना आत्ताच्या क्षणाची आली आहे सर्वात मोठी अपडेट। 15वा हप्ता वाटप संदर्भात गुड न्यूज आली आहे। लाडक्या बहिणींसाठी आहे या ठिकाणी मोठी खुशखबर, खुशखबर, खुशखबर। तर बघा, आत्ताची सर्वात मोठी अपडेट येत आहे लाडकी बहीण या योजनेसंदर्भात। लाडकी बहीण योजनेचा आता 15वा हप्ता वाटप करत आहे महायुती सरकार। नवरात्री सणानिमित्त ही भेट, लाडक्या बहिणींचा नवरात्री उत्सव, नवरात्रीचा जो काही सणाचा कालावधी आहे, ज्या पद्धतीने लाडक्या बहिणींचा गणेशोत्सव सण, रक्षाबंधन सण आनंदात साजरा झाला, त्याच प्रकारे नवरात्री उत्सव सुद्धा हा सण आनंदामध्ये साजरा व्हावा असं महायुती सरकारची, शासनाची आता मुख्य भूमिका असणार आहे। त्यामुळे नवरात्री सणानिमित्त लाडक्या बहिणींसाठी स्पेशल गिफ्ट आता तयार आहेत। लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत सप्टेंबर महिन्याचे पैसे। तर बघा, लाडकी बहीण योजना पुढची अपडेट। लाडक्या बहिणींना आता जमा होणार 1500 रुपयाऐवजी डायरेक्ट 2500 रुपये म्हणजे थेट 1000 रुपयाची वाढ झालेली आहे। आता ती कोणती योजना आहे ज्या योजनेमध्ये थेट 1000 रुपयाची वाढ झालेली आहे? तर बघा, त्या योजनेचं नाव आहे संजय गांधी निराधार योजना। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ, तुम्हाला लाडकी बहीण योजनेऐवजी जर तुम्ही संजय गांधी निराधार या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला 1000 रुपये वाढीव मिळणार आहे। तुमच्या दरमहा मिळणाऱ्या 1500 रुपयाच्या रकमेमध्ये थेट 1000 रुपयांची आता वाढ करण्यात आलेली आहे। ठीक आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत जरी या योजनेचा जरी तुम्ही लाभार्थी असाल तरी सुद्धा तुम्हाला थेट 1500 रुपयाऐवजी थेट 2500 रुपये, डायरेक्टली 2500 रुपये जमा करण्यात येत आहेत। बघा, दिव्यांग बांधवांसाठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे। दिव्यांग बांधवांना आता 1500 रुपयाऐवजी थेट 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 2500 रुपये आता मिळणार आहे। 2500 रुपयांचं अर्थसहाय्य आता सर्व दिव्यांग बांधवांना मिळणार आहे। शासन निर्णय झालेला आहे, ऑफिशियल ही अपडेट आहे। बघा, 1500 ऐवजी तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेमध्ये 1500च्या जागी थेट 2500ची रक्कम सर्व महिलांना आता मिळणार आहे। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता बघा, आपण मेन टॉपिक वरती येऊया। लाडकी बहीण योजना बघा, लाडक्या बहिणींना 14व्या हप्त्याचे पैसे येण्यास विलंब झाला, वाट पाहावी लागली, परंतु गणेशोत्सव सण झाला की लगेच 2 दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये म्हणजे 9 सप्टेंबरला लाडक्या बहिणींना गणेशोत्सव सणाचं गिफ्ट, 14व्या हप्त्याचं गिफ्ट जमा करण्यात आलं। आता त्याच पद्धतीने नवरात्री उत्सव जवळ आलेला आहे।
त्यामुळे ते सुद्धा गिफ्ट आता पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. ज्या बहिणींना जूनचा हप्ता मिळाला नाही, जुलैचा मिळाला नसेल, ऑगस्टचा मिळाला नसेल, सर्व हप्ते तुम्हाला सप्टेंबरच्या हप्त्यासोबत वितरित करण्यात येणार आहेत. ज्या महिला पात्र आहेत फक्त अशाच बहिणींना पैसे मिळणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा पैसे मिळाल्याच्या नंतर किंवा पैसे जमा केल्याच्या नंतर अशा प्रकारे मेसेज तुमच्या मोबाईलवरती पडतो. मग बघा 1500 रुपये क्रेडिट जे काही तुमची बँक असेल ते मग एअरटेल पेमेंट्स बँक असेल, पोस्ट बँकेचं तुमचं अकाउंट असेल, SBI बँकेचं तुमचं अकाउंट असेल, कोणत्याही बँकेचं मग तुमचं अकाउंट असू द्या, सर्व बँकेमध्ये अशा प्रकारे मेसेज तुमच्या मोबाईलवरती येणार आहे सप्टेंबर महिन्याचे पैसे जमा केल्याच्या नंतर. ठीक आहे. आता बघा सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यात येणार आहे. मग गोंदिया जिल्ह्यातील लाडक्या बहिणी असतील, भंडारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणी आहेत, गडचिरोली जिल्ह्यातील, नागपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणी, वर्धा जिल्ह्यातील लाडक्या बहिणी, चंद्रपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणी, यवतमाळ जिल्ह्यातील लाडक्या बहिणी, अमरावती जिल्ह्यातील लाडक्या बहिणी, अकोला जिल्ह्यातील लाडक्या बहिणी, वाशिम जिल्हा, बुलढाणा जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणी, हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणी, परभणी जिल्ह्यातील लाडक्या बहिणी, लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणी, जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणी, बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणी, धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणी, नंदुरबार जिल्ह्यातील लाडक्या बहिणी, जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, मुंबई सरबन, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणी, ठाणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणी, रायगड जिल्हा, पुणे जिल्हा, सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणी, सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणी, सांगली जिल्ह्यातील लाडक्या बहिणी, कोल्हापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाडक्या बहिणी, रत्नागिरी जिल्ह्यातील लाडक्या बहिणी आणि मुंबई सिटी जिल्ह्यातील म्हणजे अशा 36 जिल्ह्यातील लाडक्या पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता जमा करण्यात येणार आहे 15वा हप्ता. सर्व बहिणींना पैसे मिळणार आहे. सर्व जिल्ह्यातील सर्व बहिणी, एकही बहीण, एकही लाडकी बहीण या लाभापासून वंचित राहणार नाही. सर्व महिलांना, सर्व बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता आता जमा होणार आहे. संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. या योजनेच्या निधीमध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे. सरकारने दिव्यांग बांधवांची मागणी पूर्ण केलेली आहे. ज्या क्षणाची तुम्ही प्रतीक्षा करत होता तो क्षण, तो दिवस आता आलेला आहे. श्रावण बाळ योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, सर्वांना आता वाढीव लाभ मिळणार आहे. तर बघा सरकारने घेतला आहे, शासनाने मोठा निर्णय. दिव्यांग बांधवांची आता मागणी पूर्ण झालेली आहे. 1500 रुपयाऐवजी थेट 2500 रुपये आता या योजनेअंतर्गत तुम्हाला मिळणार आहेत. तसेच लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला पैसे जमा झाले आहेत. बघा तुम्हाला 12वा हप्ता जमा झाला, 13वा हप्ता जुलै महिन्याचा जमा झाला, 14वा हप्ता ऑगस्ट जमा झाला. आता सर्व पात्र लाडक्या बहिणींना 15वा हप्ता सप्टेंबर महिन्याचा मिळणार आहे. परंतु फक्त याच महिलांना हे पैसे, याच महिलांना हा हप्ता मिळेल. आता त्या कोणत्या महिला आहेत तर बघा, ज्या महिलांचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे, ज्यांची बँकेची KYC पूर्ण आहे, फॉर्म मंजूर आहे, या योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत, निकषमध्ये ज्या महिला बसतायत अशाच महिलांना फक्त लाभ मिळणार आहे. तसेच आपल्या मराठी निके चॅनल तर्फे आता 2 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत 200K सबस्क्रायबर स्पेशल. ठीक आहे. त्या दिवशी आपल्या चॅनलवरती 3 लाख सबस्क्रायबर होतील त्या दिवशी 3 पैठणी साड्या वाटप केल्या जातील. त्या दिवशी आपल्या चॅनलवरती 4 लाख सबस्क्रायबर होतील त्या दिवशी 4 पैठणी साड्या, आणि ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 500K म्हणजे 5 लाख सबस्क्रायबर होतील त्या दिवशी 5 पैठणी साड्या आपल्या चॅनलतर्फे अतिशय चांगल्या दर्जेदार क्वालिटीच्या वाटप फ्रीमध्ये केले जाणार आहे. सर्वांनी या गिव्हअवे मध्ये पार्टिसिपेट करा. आता सध्या 200K, नेक्स्ट आपलं टार्गेट आहे 2 लाख सबस्क्रायबर वरती 2 पैठणी साड्याचा वाटप केलं जात आहे. तुम्ही सुद्धा ही पैठणी साडी जिंकू शकता. तर या गिव्हअवे मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार. ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबर होतील त्याच दिवशी पैठणी साडी वाटप केली जाणार आपल्या चॅनलतर्फे. अतिशय चांगल्या दर्जेदार क्वालिटीची 100% तुमच्या ऍड्रेसवरती पोस्टाच्या माध्यमातून साडी पाठवण्यात येईल. सर्वांनी या गिव्हअवे मध्ये पार्टिसिपेट करा. तसेच आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलचं जे नेक्स्ट टार्गेट असणार आहे, फर्स्ट टार्गेट आपण अचीव केलं 100K सबस्क्रायबर सिल्वर प्ले बटन. नेक्स्ट टार्गेट आहे 1 मिलियन सबस्क्रायबर गोल्ड प्ले बटन. त्यानंतर आपलं नेक्स्ट टार्गेट आहे डायमंड प्ले बटन, जे की आपल्याला मिळणार आहे 10 मिलियन सबस्क्रायबर होती. या सर्व अचिव्हमेंट्स पूर्ण करण्यासाठी तुमच्या सर्वांचं प्रेम खूप इम्पॉर्टंट ठरतं. त्यामुळे सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका. तुमचा प्रत्येकाचा एक सबस्क्राईब खूप इम्पॉर्टंट रोल यामध्ये प्ले करत असतो. ठीक आहे. आम्ही सुद्धा तुम्हाला सर्व माहिती या चॅनलवरती सर्वात अगोदर देण्याचा प्रयत्न करणार आहोत. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. लवकरच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता 15वा हप्ता वाटप होणार आहे. लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ अजितदादा भाऊ, ठीक आहे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी सांगितलेलं आहे लवकरच 15व्या हप्त्याचे पैसे सुद्धा लाडक्या बहिणींना मिळणार आहेत.
आतापर्यंत बघा लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये टोटल 14 हप्त्याचे पैसे जमा करण्यात आलेले आहेत. 1500 रुपये प्रमाणे 14 हप्त्याचे 21,000 एकूण रक्कम लाडक्या बहिणीला आतापर्यंत टोटली जमा झालेली आहे. तसेच लाडक्या बहिणींना आता लवकरच 15वा हप्ता वाटप करणार लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ शिंदे भाऊ म्हणजेच एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सांगितलेलं आहे लवकरच 15वा हप्ता बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे महिलांमध्ये एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. तसेच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहे 14वा हप्ता. ठीक आहे, सप्टेंबर महिन्याचे पैसे सुद्धा महिलांच्या बँक खात्यामध्ये आता वाटप होत आहेत. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये डेट आणि टायमिंग सांगणार आहे कोणत्या वेळेमध्ये तुम्हाला या ठिकाणी 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबरचा हप्ता जमा होणार आहे. नुकताच तुम्हाला 14वा हप्ता जमा झालेला आहे. सर्व अपडेट आता आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. तर बघा या संदर्भात महिला व बालविकास मंत्री आरती तटकरे मॅडम 15व्या हप्त्या संदर्भात लवकरच पोस्ट करत ऑफिशियल पोस्ट करतील आणि अपडेट देतील की 15वा हप्ता या तारखेला जमा होईल. त्यानंतर सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता म्हणजेच 15व्या हप्त्याचे पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे. तर बघा लाडकी बहीण योजना नवरात्री उत्सव 2025 आता जवळ आलेला आहे. खूप कमी दिवस उरलेले आहेत आणि या कालावधीमध्ये लाडक्या बहिणींना मोठमोठे गिफ्ट या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे. त्यामधील जे पहिलं गिफ्ट आहे ते बघा 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचं पेमेंट या ठिकाणी 15वा आहे. ठीक आहे, तर सप्टेंबर महिन्याचं पेमेंट तुम्हाला जमा होणार आहे. बँकेकडून मेसेज येणार आहे पैसे जमा झाल्याचा. तर बघा कधीपर्यंत हे पैसे तुम्हाला जमा होतील तर साधारणतः 25 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता सर्व बहिणींना जमा होणार आहे.